नमस्कार मंडळी, मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. आता मागच्या वेळेस आपण श्रीमद भगवद्गीतेतील 16वा अध्याय घेतला होता. आता हा भगवद्गीतेतील 17वा अध्याय, श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, जे शास्त्रविधीचे पालन न करता कर्मफळाची अपेक्षा ठेवतात व स्वतःच्या मताप्रमाणे पूजन करतात, त्यांची काय अवस्था होते ते मला समजून सांगा. भगवंत म्हणाले, तुला आता मी यज्ञाचे प्रकार सांगतो आणि व्यक्तीच्या प्रकृतीचे सुद्धा प्रकार सांगतो, ते तू नीट ऐक. भगवंत म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची सात्विक, राजसी व तामसिक प्रकृती बनते. विविध प्राकृतिक गुणांच्या आधारे त्यांच्या श्रद्धा व प्रेम उत्पन्न होते. सात्विक लोक देवतांचे पूजन करतात, तामसिक भूतप्रेताचे पूजन करतात आणि जे लोक दंभ व अहंकाराने उग्र असतात ते तपश्चर्या करतात, तर त्याला असुर म्हटले आहे. ते काम आसक्तीने झपाटलेले असतात. सत्वगुणी लोकांचा आहार बल व आरोग्य देणारा असतो. तो स्निग्ध व सत्वयुक्त असतो. जीवनशुद्धी व बलवर्धक असतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. त्यांचा आहार बलवर्धक असल्यामुळे त्यांना शक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे मन प्रसन्न होते. रजोगुणी आहार हा कडू, आंबट, खारट, गरम, तिखट व दाहकारक असतो. असा आहार दुःख, शोक व व्याधी निर्माण करतो. तमोगुणी आहार 3 तासापेक्षा अधिक कालावधीपूर्वी शिजवलेले बेचव व नासलेले उष्टे व अपवित्र अन्न हे तमोगुणी लोक भक्षण करतात. फळाची आशा न करता आपले कर्तव्य म्हणून शास्त्रानुसार जे यज्ञ करतात ते सात्विक यज्ञ होय आणि ते लोक म्हणजे सात्विक लोक होय. दंभात भौतिक प्राप्ती करता जो यज्ञ केला जातो त्याला राजसिक यज्ञ म्हणतात. आणि शास्त्रविधीची उपेक्षा करून प्रसाद वितरित न करता, मंत्रोच्चार न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता श्रद्धारहित जो यज्ञ केला जातो तो तामसिक यज्ञ होय. सत्यप्रिय, हितकारक, इतरांना दुःख न होईल असे बोलणे, वेद पठन करणे, समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम या ज्या भावना असतात त्या सात्विक लोकात असतात. भौतिक लाभाची आकांक्षा न करता केवळ आपण प्रार्थना म्हणून जो यज्ञ करतो तो सात्विक यज्ञ होय. सत्कार, मान, पूजा व्हावी व आपल्याला फळाची अपेक्षा मिळावी अशा रीतीने जो यज्ञ केला जातो तो तामसिक यज्ञ होय. ती तपे अस्थिर व क्षणिक असतात. त्यापासून आपल्याला दुःखच होते. आत्मपीडा करून इतरांच्या विनाशाकरता, इतरांना व्यथित करण्याकरता जो मूर्खपणा करतो तो तामसिक तप होय. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी योग्य वेळी उपकाराची भावना न ठेवता, अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला सात्विक दान म्हटलेले आहे. जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून संकुचित वृत्तीने जो दान करतो तो राजसिक दान करतो. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तीला आणि अनादाराने जो यज्ञ करतो तो तामसिक यज्ञ होय व ते दान म्हणजे तामसिक दान होय. सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करतात. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधीद्वारे यज्ञ, दान व तप करणारे ओंकारापासून आरंभ करतात. फळाची इच्छा न करता मनुष्याने सतशब्दाद्वारे यज्ञ, तप व दान करावे. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे. परमब्रह्माच्या संतुष्टीकरिता केल्या जाणाऱ्या यज्ञाला सात्विक यज्ञ असे म्हणतात. सात्विक लोक असे यज्ञ करतात
आणि आपल्या फळाची अपेक्षा न करता यज्ञ केल्यामुळे त्यांना त्याचे फळ योग्य मिळते. याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये यज्ञ करायला पाहिजे असा उपदेश भगवंताने आपल्याला केला आहे. आणि सात्विक, राजसी व तामसिक लोक कसे असतात तर ते भगवंताचा उपदेश ऐकून ते सात्विक होऊ शकतात. म्हणून आपण यापासून असा उपदेश घ्यायला पाहिजे की सात्विक यज्ञ करून आपण आपल्या जीवनाचे आपले जीवन आपण सफल करायला पाहिजे व मोक्षप्राप्ती मिळवायला पाहिजे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू अशा प्रकारे सात्विक यज्ञ करून आपल्या जीवनात सफल हो व युद्धास तयार हो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.